नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये काही दिवसामध्ये 75,000 पदासाठी मेगा भरतीची जाहिरात येणार आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सर्व भरती प्रक्रिया होणार आहेत. त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महत्त्वाचे काही PYQ क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन आपण घेत आहोत. मित्रांनो, आजची जी लेक्चर सिरीज आहे ती आपण GKची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. म्हणजेच जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावर तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा इतर तुम्ही कोणत्याही भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला PYQ क्वेश्चन पाहणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून हा पहिला पार्ट आहे. आपण डेली व्हिडिओ अपलोड करणार आहेत जे की PYQ क्वेश्चन असतील. त्यामध्ये आपण काय पाहणार आहे तर विश्लेषणाच्या माध्यमातून सर्व क्वेश्चन आपण कव्हर करणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या कोणत्याही भरती संदर्भात काही अडचणी असतील, फॉर्म कशा पद्धतीने भरावा, कोणत्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघतील, कधी जाहिरात निघेल या संदर्भात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्यासोबत जोडून राहू शकता. चला तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, पुढील विधानांचा विचार करा. पहिलं विधान दिले, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. दुसरं विधान आहे, कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे, अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. अशा प्रकारचे 3 पर्याय दिलेत. मित्रांनो, तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये जे काही सर्वसेवेच्या अंतर्गत तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, त्यानंतर कर निर्धारण पद असेल, त्यानंतर नगर परिषदेच्या अंतर्गत इतर जी काही पद आहेत त्या पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला GKची तयारी करत असताना आता पॅटर्नच चेंज झालेला आहे. तुम्हाला आता MCQ टाईप क्वेश्चन नाही तर तुम्हाला सब टायटल्स किंवा सब ऑप्शनवरचे तुम्हाला प्रश्न करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला 3 विधान दिले जातील किंवा 2 विधान दिली जातील. खालील विधानाचा विचार करा, अचूक विधाने ओळखा, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही प्रश्नाची या ठिकाणी डेप्थ समजून घ्या, त्यानुसार तुम्ही परीक्षेचा अभ्यास करा. या ठिकाणी 3 पर्याय दिलेत तर तिन्ही पर्यायापैकी सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे पहिलं जो पर्याय आहे सर्व विधाने बरोबर आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. त्यानंतर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्रफळाचा मोठा जिल्हा आहे. हे सर्व विधाने बरोबर आहेत. इतर माहिती आपण विश्लेषणाच्या माध्यमातून समजून घेऊया. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? कळसुबाई. तर उंची किती आहे? 1646 मीटर. 1646 मीटर तुम्हाला उंचीसुद्धा विचारले जाऊ शकते. त्यानंतर भारतामध्ये सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर K2 हे भारतामध्ये सर्वात उंच शिखर आहे. 8611 मीटर इतकी उंची आहे. ते कोण? जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. तर वैराट शिखर 1177 हे अमरावतीमधील सर्वोच्च शिखर आहे. म्हणजे जे काही गाविलगडच्या टेकड्या आहेत त्यामध्ये वैराट शिखर हे सर्वात उंच शिखर आहे, अमरावतीमधील सर्वात उंच शिखर आहे. अशा प्रकारे तुम्हाला या पॅटर्ननुसार तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरती संदर्भात जर तयारी करत असाल तर 98 रुपयामध्ये आपण तुम्हाला तलाठी भरती संदर्भाचे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार 10 टेस्ट सीरीजचे पेपर दिले जाणार आहेत. 10 टेस्ट सीरीजचे पेपर तुम्हाला लगेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून PDF स्वरूपामध्ये सर्व पेपर एकदा सेंड केले जातील. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं तुम्हाला विश्लेषण हस्तलिखित PDF स्वरूपामध्ये असेल. त्यानंतर मराठी आणि इंग्रजी या विषयाचे तुम्हाला एक्स्ट्रा 5-5 क्वेश्चन म्हणजे 5-5 पेपर तुम्हाला दिले जातील. म्हणजे तुम्हाला अधिकचा सराव मराठी आणि इंग्रजीचा सुद्धा होणार आहे. जर तुम्हाला टेस्ट सीरीज जॉईन करायचं असेल तर 8007578462 या नंबरला 98 रुपये पेमेंट करा आणि 9921 273 558 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला लगेच सर्व पेपर दिले जातील. त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न पहा, कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न तलाठी भरतीसाठी विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणला? तर 1833च्या कायद्यानुसार बंगालचा, फक्त बंगाल या प्रांताचा गव्हर्नर जनरल संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. 1833चा कायदा. इतर काही इतिहासामधले जे काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत त्यासुद्धा तुम्हाला कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा एक कायदा आहे 1919चा एक कायदा आहे. त्यानंतर 1909चा सुद्धा कायदा आहे. 1935चा कायदा. हे सर्व तुम्हाला कायदे पाठ असणं गरजेचं आहे. 1919चा कायदा
मोर्ले त्यावेळेस भारत मंत्री होते, मिंटो हे गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय होते. त्यावेळेस त्यांना काय म्हटलं जातं, म्हणजे 1919च्या कायद्याला मोर्ले मिंटो कायदा असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर भारतीय परिषदेचा कायदासुद्धा या कायद्याला 1909च्या कायद्याला म्हटलं जातं. त्यानंतर 1909च्या कायद्यानुसार प्रथमच निवडणुकीचे तत्त्व अस्तित्वात आले. त्यानंतर स्वतंत्र मतदारसंघासाठी मुस्लिमासाठी प्रथमच 1909च्या कायद्यामध्ये तशा प्रकारची तरतूद करण्यात आली. त्यानंतर 1833चा एक कायदा आहे. बंगालचा गव्हर्नर जनरल हा गव्हर्नर जनरल बनला. पहिले गव्हर्नर जनरल कोण, तर विल्यम बेंटिंग हे पहिले गव्हर्नर जनरल आहेत. त्यानंतर 1843ला गुलामी प्रथा नष्ट करण्यात आली. हा कायदा म्हणजे भारतातील पुढील ब्रिटिश संविधानिक कायद्याची आधारशिला असं म्हटलं जातं. 1833चा जो कायदा आहे त्या कायद्याला ब्रिटिशाची जी काही संविधानिक कायद्याची आधारशिला आहे ते 1833चा कायदा आहे. त्यानंतर 1853चा एक कायदा आहे. प्रशासनात संधी सेवकाची खुल्या स्पर्धेद्वारे केली जावी. त्यावेळेस 1954ला मेकालेची समिती स्थापन केली. मेकालेचा जो अहवाल आहे मेकालेचा, त्या अहवालाचा जो तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहिल्यांदा स्थानिक प्रतिनिधी देण्यात आले. मद्रास, आग्रा, बंगाल आणि मुंबई या 4 प्रांतामध्ये पहिल्यांदा स्थानिक प्रतिनिधी देण्यात आले. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न पहा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती सोहळ्याचे उद्घाटक टिंबटिंब हे होते. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे उद्घाटक कोण होते, तर धनंजयराव गाडगीळ हे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. मुंबईच्या शिवाजी पार्कवर हा कार्यक्रम झाला. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1 मे 1960 रोजी कामगार दिनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली अशा प्रकारची घोषणा करण्यात आली. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर घोषणा कोणी केली, तर पंडित जवाहरलाल नेहरू केली. आणि राज्य निर्मितीची सोहळ्याचे उद्घाटक कोण होते, तर धनंजयराव गाडगीळ होते. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची काही निर्मिती आहे 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळेस म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते आणि 4 विभाग होते. आता 6 विभाग आहेत आणि 36 जिल्हे आहेत. जर ज्यावेळेस 1 मे 1960 रोजी 26 जिल्हे होते त्यावेळेस मुंबई विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग आणि औरंगाबाद विभाग हे 4 विभाग होते. त्यानंतर नाशिक आणि अमरावती हे 2 विभाग ॲड करण्यात आले आणि आता 6 विभाग आहेत. त्यावेळी 1960च्या वेळी औरंगाबाद विभागामध्ये एकूण फक्त 4 जिल्हे होते. आता एकूण 8 जिल्हे औरंगाबाद विभागामध्ये आहेत. त्यावेळेस औरंगाबाद, बीड, नांदेड आणि परभणी हे फक्त 4 जिल्हे होते. अशा प्रकारे तुम्हाला जो काही महाराष्ट्राचा भूगोल आहे याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या भूगोलवरचे सुद्धा आपण एकूण 4 व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या माध्यमातून अपलोड केले. ते तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ येतं. त्यानंतर मित्रांनो 4था प्रश्न आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मॅंगनीजचे साठे सापडतात, तर महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये मॅंगनीजचे साठे सापडतात. तर नागपूरमध्ये रामटेक असेल, सावनेर असेल, त्यानंतर भंडारामध्ये तुमसर असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये हलक्या प्रतीचा मॅंगनीज सापडतो. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मॅंगनीजचे साठे नागपूर जिल्ह्यामध्ये सापडतात. नागपूरमध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक विचारलं तर रामटेक असेल आणि सावनेर असेल आणि भंडारामध्ये तुमसर या ठिकाणी मॅंगनीजचे साठे सर्वात जास्त आढळतात. जर तुम्ही ग्रामसेवक पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर ग्रामसेवक पदासाठी जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कृषीचा घटक आणि कृषी सेवकसाठी सुद्धा कृषीचा महत्त्वाचा घटक असतो. त्या संदर्भात आपण 5000 प्रश्नाचे एक PDF आपण तयार केले जे की MCQ टाईप असेल आणि काही ऑनलाईन माध्यमातून असतील आणि नोट्ससुद्धा असतील. जर तुम्हाला हा कोर्स परचेस करायचा असेल तर 98 रुपये तुम्ही या नंबरला 8007578462 या नंबरला पे करा. तुम्हाला पंचायत राजचे सर्व नोट्स, त्यानंतर तांत्रिक घटकाचे, कृषी या घटकाचे 5000 प्रश्नसंच आणि PYQ, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं नोट्ससुद्धा तुम्हाला फक्त 98 रुपयामध्ये व्हॉट्सअपमध्ये ॲड करून तुम्हाला PDF स्वरूपामध्ये दिली जातील. 8007578462 या नंबरला तुम्ही पेमेंट करा आणि 9921 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. त्यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न पहा. पुढील विधानाचा विचार करा. पूर्व विदर्भातील गोंडवणी संघाच्या खडकात दगडी कोळसा आढळतो. दगडी कोळशाचे कार्बनच्या प्रमाणानुसार एकूण 4 प्रकार पडतात. अशा प्रकारचे तुम्हाला विधान परीक्षेमध्ये दिले जातील. त्या संदर्भाचा तुम्हाला या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त अ बरोबर, फक्त बी बरोबर, फक्त अ चूक, सर्व विधाने बरोबर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सर्व विधाने बरोबर, म्हणजे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. गोंडवाना खडकाच्या संघामध्ये दगडी कोळसा सापडतो.
दगडी कोळशाचे कार्बनच्या प्रमाणानुसार एकूण 4 प्रकार पडतात। तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर दगडी कोळशाच्या कार्बनच्या प्रमाणानुसार एकूण किती प्रकार पडतात, तर एकूण 4 प्रकार पडतात। आता ते 4 प्रकार कोणते ते कशाप्रकारे तुम्ही लक्षात ठेवणार, तर दगडी कोळशाचे एकूण 4 प्रकार पडतात। तर कार्बनच्या प्रमाणानुसार तुम्हाला कशाप्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी ए म्हणजे ॲथ्रोसाईट 90% आहे, उत्तम इंधनासाठी उपयुक्त आहे। त्यानंतर बिट्युमिनस आहे 70 ते 80 आहे कोकच्या निर्मितीसाठी। त्यानंतर लिग्नाईट आहे, या ठिकाणी पहा लिग्नाईट AbLp अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाठ करू शकता। या ठिकाणी लिग्नाईट, त्यानंतर लिग्नाईटचं जे काही कार्बन वीज निर्मितीसाठी वापर केला जातो। त्यानंतर शेवटचा जो आहे तो पीठ आहे, 30 ते 40% या ठिकाणी कार्बनचं प्रमाण असते। डांबर तयार करण्यासाठी हा दगडी कोळसा वापरला जातो। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 4 जे प्रकार आहेत ते 4 प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे। ॲथ्रोसाईट असेल, बिट्युमिनस असेल, लिग्नाईट असेल आणि पीठ असेल। आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे साठे किती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 4% साठे आहेत। 4 प्रकार पडतात कार्बनच्या प्रकारानुसार आणि 4% साठेसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर या ठिकाणी 70% महाराष्ट्रामधले सर्व साठे त्या ठिकाणी आढळतात। नागपूरमध्ये कामठी असेल, उमरखेड असेल आणि सावनेर असेल, यवतमाळमध्ये वणी असेल। महाराष्ट्रातील खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा दगडी कोळशाचा आहे, 89% वाटा हा दगडी कोळशाचा आहे। म्हणजे खनिज संपत्तीपैकी सर्वात जास्त जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा 89% सापडतो। त्यानंतर मित्रांनो, अचूक विधाने ओळखा, तर पहिलं पर्याय दिले सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड येथे आहे। त्यानंतर गवत संशोधन केंद्र पालघर ठाणे येथे आहे। त्यानंतर काजू संशोधन केंद्र नांदेड येत आहे। तुम्हाला प्रश्न विचारला आहे अचूक विधाने ओळखा, अचूक म्हणजे जे बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर या ठिकाणी 4 पर्याय दिले, तर त्या 4 पर्यायापैकी योग्य विधान आहे, योग्य पर्याय या ठिकाणी आहे 3ऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे, म्हणजे ए सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या ठिकाणी आहे। तुम्हाला तलाठी भरती संदर्भात सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, या घटकामध्ये तुम्हाला कृषीच्या घटकामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हा प्रश्न तुम्ही तोंडपाठ करा। गवत संशोधन केंद्र कुठं आहे, पालघर ठाणे या ठिकाणी आहे। त्यानंतर मित्रांनो, काजू संशोधन केंद्र हे नांदेड या ठिकाणी नाही। तर काजू संशोधन कोठे आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आता इतर काही महत्त्वाची जे काही संशोधन केंद्र आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे। मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पांडेगाव सातारा या ठिकाणी आहे। तेलबिया संशोधन केंद्र जळगाव या ठिकाणी आहे। केळी संशोधन केंद्र यावळ जळगाव या ठिकाणी आहे। बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली चंद्रपूर या ठिकाणी आहे। त्यानंतर मित्रांनो, हळद संशोधन केंद्र दिग्रस सांगली या ठिकाणी आहे। राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगाव सोलापूर या ठिकाणी आहे। राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे। भात संशोधन केंद्र कर्जत खापोली रत्नागिरी या ठिकाणी आहे। त्यानंतर द्राक्ष संशोधन केंद्र पुण्याजवळ उरळी कांचन या ठिकाणी। अशा प्रकारे महाराष्ट्रामधले जे काही महत्त्वपूर्ण संशोधन केंद्र आहेत ते सर्व संशोधन केंद्र तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे। जर तुम्ही ग्रामसेवक पदासाठी तयारी करत असाल किंवा तलाठी भरती संदर्भात जर तयारी करत असाल, हे सर्व तुम्हाला संशोधन केंद्र तोंडपाठ असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, 7वा प्रश्न पहा, भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी पशुगणना केली जाते। तर भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते, दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते। पहिली पशुगणना 1919 मध्ये करण्यात आली। पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत पशुगणना केली जाते। 2017 जी काही पशुगणना झाली ती 20वी पशुगणना, कितीवी आहे, 20वी पशुगणना आहे। व्याघ्रगणना म्हणजे वाघाची जी काही गणना केली जाते तर दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते। त्यानंतर जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते 2008। त्यानंतर मित्रांनो, 8वा प्रश्न पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। कधी केली स्थापना, 20 ऑगस्ट 1988 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना कलकत्ता या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी केली। त्यावेळेस सेक्रेटरी होते ताराचंद चक्रवर्ती। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली, 20 ऑगस्ट 1988ला ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली। राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। पहिले सेक्रेटरी होते ताराचंद चक्रवर्ती। त्यानंतर मित्रांनो, 9वा प्रश्न पहा, आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा करण्यात आली, तर आझाद हिंद सेनेची स्थापना 1942ला करण्यात आली। 1942ला आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात आली। स्थापना कोण केली किंवा संस्थापक कोण होते, सुभाषचंद्र बोस हे संस्थापक होते। निशाण काय होतं आझाद हिंद सेनेचं, तिरंगा ध्वज होता।
त्यावर झेपणाऱ्या वाघाचं चिन्ह होतं. त्यानंतर घोषवाक्य होतं चलो दिल्ली. बोधवाक्य एकता, विश्वास आणि बलिदान हे बोधवाक्य आझाद हिंद सेनेचं होतं. त्यानंतर अभिवादनाचे शब्द होते जय हिंद. अशा प्रकारे मित्रांनो आपण ग्रामसेवक असेल, तलाठी भरती संदर्भात असेल किंवा इतर मेगा भरती संदर्भात असेल महत्त्वपूर्ण GKचे PYQ क्वेश्चन पाहिले. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर मेगा भरती संदर्भात जे काय आपल्याकडे उपयुक्त टेस्ट सिरीज आहेत, जर तुम्हाला टेस्ट सिरीज एखादी जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही 8007578462 या नंबरला पेमेंट करा आणि 9921 273 558 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला सर्व PDF तुम्हाला उपलब्ध करून दिली जातील. ग्रामसेवकची 5000 प्रश्नाची PDF असेल 58 रुपयामध्ये. तलाठी भरती संदर्भात 10 टेस्ट सिरीजचे पेपर विश्लेषण असेल 58 रुपयामध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत 10 टेस्ट सिरीजचे पेपर 98 रुपयामध्ये असतील. त्यानंतर जिल्हा परिषदच्या अंतर्गत आरोग्य सेवकची टेस्ट सिरीज असेल 98 रुपयामध्ये. त्यानंतर इंग्रजीचा 50 दिवसाचा स्टडी प्लॅन 139 रुपये. मराठीचा स्टडी प्लॅन असेल 40 दिवसाचा 139 रुपये. यापैकी तुम्हाला कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल, काही प्रश्न असतील तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.